गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला भातची रेसिपी. सो यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी तेल गरम केलं आहे कुकरमध्ये. त्यात टाकलं आहे जिरं मोहरी. त्याच्यानंतर हा खडा मसाला घेतला आहे, तुम्ही पाहू शकता. तमालपत्र आहे, मिरची आहे, दालचिनी आहे, त्याच्यानंतर लवंग आहे, काळी मिरी आहेत आणि हे आहे ब्लॅक कलरची दालचिनी. ओके, सो हा सगळा खडा मसाला मी घेतला आणि हे दगडफूलसुद्धा घेतला आहे, ज्याच्यामुळे राईसची टेस्ट एनहान्स होते. तर आता मी याच्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं आहे. सो इथे बारीक कांदा चिरून घेतला आहे. त्याच्या आधी मी शेंगदाणे टाकणार आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून ते व्यवस्थित तळले जातील. सो मी आता ते शेंगदाणे तळून घेतले ते व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. याच्यानंतर टाकणार आहे कांदा. सो मी कट केलेला कांदा, उभा कापून घेतलेला कांदा याच्यामध्ये टाकला आहे, बघू शकता तुम्ही. तो जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही त्याला, तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हिंग. एक स्मॉल क्वांटिटीमध्येच हिंग घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं, त्याच्यामुळे पण छान स्वाद येतो राईसला. सो आता कांदा परतून घेते मी व्यवस्थित. मिक्स करायचं त्याला, कारण त्याला जोपर्यंत गोल्डन रंग येत नाही तर कांदा कच्चा राहतो, त्याच्यामुळे ते व्यवस्थित परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मी टाकत आहे याच्यामध्ये हळद पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर कट केलेला टोमॅटो मी याच्यामध्ये ॲड करत आहे, तुम्ही पाहू शकता. आता चॉप केलेला टोमॅटो टाकला आहे, तो पण व्यवस्थित मिक्स करून घेते मी याच्यामध्ये. आता हे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये टाकणार जिंजर गार्लिक पेस्ट. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. सगळ्यात आधी मी घेतली आहे धने पावडर मी 1.5 चमचा टाकली आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकला आहे मी या ठिकाणी. कांदा लसूण मसाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तिखट आम्ही कमी खातो, त्याच्यामुळे खूप कमी तिखट टाकलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत गरम मसाला. आणि आता हे मसाले टाकून झाल्याच्या नंतर ते पण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचेत, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील. आणि त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवलं, मी थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवलं मसाले जेणेकरून व्यवस्थित शिजावेत म्हणून. आता तुम्ही बघू शकता, याला तेल छान असं सुटलेलं आहे. आपल्याला समजलं आहे मसाला व्यवस्थित परतला आहे. तर मी तांदूळ वॉश करून घेतले होते, तर मी आता इथे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि सगळे व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून सगळा मसाला राईसला लागला पाहिजे. मी याच्यामध्ये ॲड केलं आहे पाणी आणि आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं, सो मी सगळ्यात लास्टला मीठ टाकलं आहे. आणि आता याच्यानंतर मी कुकर बंद केला आहे. कुकरचे 3 शिट्टे घेणार आहे मी. सो 3 शिट्ट्या झाल्यात, तर आता आपला राईस रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता हा राईस मी सर्व करणार आहे. त्यात मी टाकला 1 चमचा साजूक तूप, त्याच्यामुळे अजून त्याची टेस्ट एनहान्स होईल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.